17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश जारी केला. या आदेशामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या शासन आदेशाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. येत्या 2 ते 3 दिवसात छगन भुजबळ मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर. विरोधात याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की गरिबांनी जी.आर. काढला, हैदराबाद प्रमाणपत्र देण्यात यावे तर अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक देखील पागल झालेत. म्हणजे गरिबांच्या लेकरांनी किती मजबूत जी.आर. काढलेला आहे. आमच्या विरोधातले काही लोक तर एवढे पागल झाले आहेत की त्यांना झोपच येईना. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे. मराठ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. पण माझा मराठ्यांना एक सल्ला आहे, विजय पचवता आला पाहिजे, पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं संयमाने घ्या, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर आता आम्ही लागू केला आहे. माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय. जी.आर. काढलाय, अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट आहे. या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. तुम्ही जर आता ठरवलंच तर मनुष्यबळ द्या. ती 3 जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅझेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबावाने जी.आर. आमका हेव का ह्यालाच काढा, तेव कशालाच काढा, हे असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे, याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय, धमकी नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.